महत्त्वाचा असल्याचं समजलं जातं. काय विश्लेषण कराल आपण या सगळ्या परिस्थितीचं? केवळ पहिल्या रांगेत ना 6व्या रांगेत कशाला? म्हणजे मुख्यमंत्री जे म्हणाले त्या विधानाच्या मी पलीकडे जाईन. बरं. अगदी हे इंटरव्ह्यू मध्ये किंवा अगदी अनेक वेळा अनालिसिस मध्ये आपणही लिहिलेलं आहे, बोललेलं आहे, हं. की वाजपेयी आणि अडवाणी यांच्या नंतरच शिवसेना भाजप युती अस्तित्वात असताना हं. तिसऱ्या नंबरचं सर्वात महत्वाचं नाव होतं बाळासाहेब ठाकरे. हं. माझा प्रश्न पुढचा आहे, हे देवेंद्र फडणवीस नाही बोलले, मी हेही बोलतो. बरं. माझा प्रश्न पुढचा आहे की 2012 पर्यंत जे नंबर 3च्या स्थानावर होते, 2014ला त्यांच्या पक्षाशी, त्यांच्या मुलाच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षाशी त्याच भाजपने युती तोडली. आणि त्याच्यानंतर 2019ला जेव्हा त्यांच्या मुलांनी 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची आधी नाही नंतरच द्या म्हणून मागणी केली, तेव्हा साधी बोलणी करायला, फोन करायला कोणीही तयार नव्हतं. हे मुख्यमंत्री पद त्यांना काँग्रेसने दिलं. आता प्रश्न कसा आहे, हे आपण कधीही देवेंद्र फडणवीस सोयीस्करपणे विसरतात, जसे ते अनेक गोष्टी विसरतात. जसे भाजपच्या अनेक व्यक्ती, जसं अमित शहानी कुठलं ऍश्युरन्स दिलं, अमित शहाना हे आठवत नाही, त्याविषयी ते बोलणार नाहीत. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या विषयी देवेंद्र फडणवीस काहीही बोलत नाहीत. आता पुढचा प्रश्न असा आहे की जर का एवढ्या 25 फुटाचं स्क्रीन आहे, त्याच्यामध्ये कोण कोणत्या जागी बसलेलं आहे, माझ्या दृष्टीने याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे सुप्रिया सुळेंनी दिलेलं उत्तर, की त्यावेळेस असं काही प्रोटोकॉल नव्हता. आम्ही जिथे जागा मिळेल तिथे बसलेलो होतो. शरद पवार कुठे बसलेले होते, मी कुठे बसलेली होती, याचं डिटेल दिलेलं आहे. काहीही खुसपट मिळत नाहीये. राहुल गांधींच्या कालच्या प्रेस कॉन्फरन्सला खरं तर निवडणूक आयोगाने डेटा देऊन डिजिटाइज्ड उत्तर देणं अपेक्षित आहे. त्याच्याऐवजी देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा उत्तर देत आहेत. एक प्रकारे ट्रॅप तर होत नाहीये या मत चोरीच्या मुद्द्यावर. त्याच्यामुळे ही खुसपट काढणं अक्षरशः ज्याला किचन पॉलिटिक्स असं आपण एक प्रकारे म्हणू शकतो, कोण कुठे बसलेलं आहे, कोणी कोणाच्या खांद्यावर हात ठेवलाय की काय, ज्यांच्यामुळे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं, याचं कारण असं आहे, काँग्रेसकडे तेव्हा 44 आमदार होते, परंतु काँग्रेसचाच तिथे याच्याकरता महत्वाचा होता, याचं कारण नॅशनल लेवलला काँग्रेसला फार प्रश्न होते, आपण शिवसेनेबरोबर जायचं की नाही. अशा वेळेस तेव्हा भाजपला आपल्या या जवळच्या मित्राला मुख्यमंत्री पद द्यावं असं का वाटलं नाही? कोणताही भाजपचा प्रवक्ता तर देणारच नाही, स्वतः देवेंद्र फडणवीस या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही.